कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी ही मागणी केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे। एका बड्या मंत्र्याच्या आशीर्वादाने गोकुळमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आमदार शिवाजी पाटील यांचा आरोप आहे। गोकुळवर तातडीने प्रशासक नेमण्यासाठी आमदार पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। तत्कालीन विभागीय उपनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी 3700 नव्या दूध संस्थांच्या नोंदणीला मंजुरी दिली होती। या मंजुरीची आणि इतर गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची आमदार पाटील यांनी मागणी केली आहे। राज्याचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते आमचे दैवत देवेंद्र फडणवीस साहेब याच्याकडे आम्हाला मनापासून त्यांचं सहकार्य असणार याच्यामध्ये, कारण त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की हा कमीत कमी पूर्वी 3800 डेऱ्या होत्या, आता 3700 नवीन डेऱ्या झालेत। त्याच्यामध्ये 3700 नवीन डेऱ्या करण्यामध्ये 3000 डेअरी फक्त महेश कदम ह्या नावाचा DDR एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3000 डेऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्याला गोकुळला त्याला शिफ्टिंग करून त्याला गिफ्ट दिलेली आहे। त्याची चौकशी ईडी मार्फत व्हावी ह्या अधिवेशनात मुद्दे मांडेल, नाहीतर मी अमर उपोषणला ह्या गोष्टीत मी बसणार आहे। ईडी मार्फत चौकशी यांची व्हावी। तर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी हा घणाघाती आरोप केलेला आहे। गोकुळमध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे आणि तो गैरव्यवहार एका बड्या मंत्र्याच्या आशीर्वादाने झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करा, गोकुळवर तातडीने प्रशासक नेमण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।